गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी अक्षय पाठक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटर मध्ये. आजपासून आपण ह्या ठिकाणी जो काही चालू घडामोडी आणि स्टॅटिक जीकेचा जो काही भाग आहे त्या दोन्ही घटक आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आणि एक मोटिवेशन लाईन, ना तकलीफ ना संघर्ष, खाक मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगे हो सीने में, पड़ोसी चाहे कुछ भी कह दे आप उसे जवाब मत देना, उसे जवाब आपका सिलेक्शन देने वाला है. आजचा हा पहिला प्रश्न जर बघितला आपण, आजचा हा चालू घडामोडीचा जर पहिला क्वेश्चन बघितला की तायवान, आपला जो काही जपान आहे, जपान आणि आपल्या देशाने, भारत देशाने एक युद्ध अभ्यास केलेला आहे ज्याचं नाव आहे सहयोग कायझेन अभ्यास. युद्ध अभ्यास आहे हा. तर हा कोणत्या ठिकाणी झालेला आहे? म्हणजे भारत आणि जपान, जपान आणि भारताने किंवा आपल्या देशाने आणि जपानने एक संयोग कायझेन नावाचा एक युद्ध अभ्यास केलेला आहे. हा कोणत्या ठिकाणी झालेला आहे? हा एक युद्ध अभ्यास आहे. युद्ध अभ्यास म्हणजे काय की दोन्ही सैनिकांना एक प्रशिक्षण देण्यासाठी दोन्ही देशांकडून त्याचं आयोजन केलं जातं. आणि हे कोणत्या ठिकाणी आयोजित झालेलं आहे? आताच अलीकडच्या काळामध्ये ह्याचं आयोजन जे आहे ते झालेलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे हे जे काही कायझेन नावाचं जे काही युद्ध अभ्यास आहे हे कोणत्याही सैनिकांनी किंवा आपले जे काही भारतीय जे काही नौदल आहे किंवा वायुदल आहे किंवा भूदल जे त्यांनी आयोजित केलेलं नव्हतं. हा अभ्यास आयोजित केला होता आयसीजीने. आयसीजी म्हणजे काय? इंडियन कोस्टल गार्ड ज्याला म्हणतो, भारतीय तटरक्षक दल जे आहे त्या इंडियन कोस्टल गार्डने ह्याचं आयोजन जे आहे ते पहिल्यांदा केलेलं होतं. आता इंडियन कोस्टल गार्ड जे आहे ह्याची स्थापना कधी झाली? ह्याची स्थापना झाली 1977 साली. पण याचा कायदा वेगळा आहे. इंडियन कोस्टल गार्ड जो ऍक्ट जो आहे, कायदा जो आहे आयसीजीचा जो ऍक्ट आहे तो 1978 सालचा आहे. म्हणजे 1977 साली आयसीजीची स्थापना झाली आणि आयसीजीचा जे काही कायदा जो बनला इंडियन कोस्टल गार्डचा तो 1978 ला झालेला दिसून येतो. मग आयसीजी आहे त्याचा आता प्रमुख कोण आहे? त्याचे जे हेड जे आहेत ते कोण आहेत? ते आहेत राकेश पोल. राकेश पोल जे आहेत ते सध्या इंडियन कोस्टल गार्डचे प्रमुख असलेले आपल्याला दिसून येतात. मग या इंडियन कोस्टल गार्डने हा अभ्यास जो आहे तो आयोजित केलेला होता, ज्याला आहे संयोग कायझेन ह्या नावाचा युद्ध अभ्यास जो आहे तो आयोजित झालेला होता. मग ह्यामध्ये भारताचा पण सहभाग होता आणि जपानचा पण सहभाग होता ह्यामध्ये. मग हा आयोजित कोणत्या ठिकाणी झाला होता? हा जो काही युद्ध अभ्यास आहे हा आयोजित झाला होता आपली जी काही बंगालची जी काही खाडी आहे, बंगाल खाडी जी आहे त्या ठिकाणी हा युद्ध अभ्यास जो आहे तो आयोजित झालेला होता. बंगालची जी काही खाडी आहे त्या ठिकाणी हा कायझेन युद्ध अभ्यास जो आहे तो आयोजित झालेला होता. आणि आयसीजीची स्थापना 1977 ला झाली. आयसीजी ऍक्ट 1978 चा, आणि त्याचे सध्याचे जे काही प्रमुख आहेत ते म्हणजे राकेश पोल, हे त्याचे सध्याला आयसीजीचे अध्यक्ष असलेले आपल्याला दिसून येतात. आणि भारत आणि जपान ह्या दोघांनीही संयोग कायझेन हा युद्ध अभ्यास बंगालच्या खाडी या ठिकाणी केलेला आहे. आता ह्या पलीकडे आपण जाऊन बघूयात. हे जे काही जपान आहे, जपानचे जपानमध्ये कोणते दोन बेट आहेत जे महत्वाचे पेपरला विचारले जातात? एक आहे होकेडो, हे दोन बेट आहेत होकेडो, आणि एक आहे होन्शू. होन्शू द्वीप आणि होकेडो जो काही बेट आहे, द्वीप जे आहे ते कोणत्या देशात येतं? हे दोन्ही होकेडो आणि होन्शू हे दोन्ही जे काही बेट आहेत हे जपान या देशामध्ये आपल्याला असल्याचे दिसून येतात. आता हे जे काही होन्शू बेट आहे, जपान मधील सगळ्यात मोठं बेट कोणतं? ते हे होन्शू. जपानमधील जे काही सर्वात मोठं बेट जे आहे ते होन्शू बेट असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि जपानची जी काही राजधानी आहे ज्याला आपण टोकियो म्हणतो, ही जपानची राजधानी टोकियो देखील त्या होन्शू बेटावरती आपल्याला स्थित असलेली दिसून येते. त्यासोबत हे म्हणजे इतकं जे ते जपान बद्दल महत्वाच्या गोष्टी आहेत की जपानचं दोन बेट आहेत होकेडो आणि होन्शू. होन्शू जे आहे हे जपानमधील सर्वात मोठं बेट आहे आणि टोकियो ही जी काही जपानची राजधानी जी आहे ही ह्या होन्शू बेटावरती आपल्याला असल्याचे दिसून येते. आणि महत्वाचं म्हणजे भारत आणि जपान यांनी संयोग कायझेन हा युद्धाभ्यास कुठे केला? ते बंगालच्या खाडीमध्ये केलेला होता. आणि आयसीजीने, इंडियन कोस्टल गार्ड
यांनी हा अभ्यास जो आहे तो आयोजित केलेला होता आणि ह्याची स्थापना 1977, कायदा 1978 आणि त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत आयसीजेचे ते राकेश पॉल आपल्याला असल्याचे दिसून येतात. त्यानंतर ना मी विचारतो तुम्हाला की एक स्टॅटिक जीकेचा भाग घेऊयात आपण, की आपला जो काही डाळिंब संशोधन केंद्र जे आहे डाळिंब संशोधन केंद्र जे आहे ते कोणत्या ठिकाणी येतं? ते येतं सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्हा जो आहे त्या ठिकाणी डाळिंब संशोधन केंद्र जे आहे ते आपल्या ह्या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं. आजचा पुढचा सेकंड क्वेश्चन घेऊया आपण. हे झालं पहिलं की जपान आणि भारताने संयुक्त कायझेन युद्धाभ्यास कुठे केलेला होता, तो म्हणजे बंगालच्या खाडीत या ठिकाणी हा अभ्यास जो आहे तो झालेला होता. आता काही अन्य युद्ध अभ्यास आपण बघूयात पहिल्यांदा, की अन्य कोणत्या देशासोबत वेगवेगळे युद्ध अभ्यास होतात का आणि त्यांची नावं काय आहेत. मला एक सांगा, डेझर्ट सायक्लोन हा युद्धाभ्यास कोणत्या देशासोबत केला जातो? आता हा जो काही युद्धाभ्यास आहे डेझर्ट सायक्लोन, डेझर्ट सायक्लोन हा जो काही युद्धाभ्यास आहे तो इंडिया आणि युएई, इंडिया वर्सेस युएई या दोन देशामध्ये होतो. म्हणजे डेझर्ट सायक्लोन हा युद्धाभ्यास कोणामध्ये होतो? इंडियाचा जो काही देश आणि युएई युनायटेड अरब जो आहे त्या दोन्ही देशामध्ये डेझर्ट सायक्लोन हा युद्धाभ्यास जो आहे तो आयोजित असतो. त्यासोबत बांगलादेशासोबत युद्धाभ्यास होतो का? होतो. बांगलादेशामध्ये सोबत कोणता होतो? त्यामध्ये एक आहे बोंगो सागर आणि एक आहे संफ्रते. असे दोन्ही युद्धाभ्यास आहेत, हे वेगवेगळे. बोंगो सागर आणि संफ्रते हे जे काही युद्धाभ्यास आहेत हे होतात इंडिया आणि बांगलादेशामध्ये. इंडिया आणि बांगलादेशाचा जो काही भाग आहे त्यामध्ये बोंगो सागर आणि संफ्रते हे युद्धाभ्यास जो होतो. त्यासोबत आपण बघूयात स्लिनेक्स हा युद्धाभ्यास कोणासोबत होतो? SLINEX. स्लिनेक्स हा जो काही युद्धाभ्यास आहे नावातच आहे, स्लिनेक्स म्हणजे श्रीलंका आणि इंडिया नेव्ही एक्सरसाइज. SL म्हणजे काय? श्रीलंका. I म्हणजे काय? इंडिया. N म्हणजे काय? नेव्ही. आणि EX म्हणजे काय? एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजे युद्धाभ्यास. म्हणजे हा जो काही युद्धाभ्यास आहे तो इंडिया आणि श्रीलंकेमध्ये झालेला आहे किंवा होतो, आयोजित असतो. हा इंडिया आणि श्रीलंका ह्या दोन्ही देशामध्ये स्लिनेक्स हा युद्धाभ्यास जो आहे तो आयोजित असतो. त्यासोबत आणखी एक बघूयात युद्धाभ्यास, सिम्बेक्स. अशाच नावाचा आहे, सिम्बेक्स नावाचा एक युद्धाभ्यास आहे. हा सिम्बेक्स युद्धाभ्यास कोणामध्ये होतो? हा होतो इंडिया आणि सिंगापूरमध्ये. इंडिया वर्सेस इंडिया आणि सिंगापूर जे आहेत ह्या दोघांमध्ये सिम्बेक्स नावाचा युद्ध अभ्यास जो आहे तो होत असतो. अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या देशासोबत होतो आणि हे अभ्यास जे आहेत ते केले जातात. त्यासोबत आजचा जो काही सेकंड क्वेश्चन आहे तो बघूया आपण. सेकंड क्वेश्चन, एक मिसाईल आहे आपली, त्याचं नाव आहे आकाश. आकाश NG या मिसाईलचं सफल चाचणी केलेली आहे. त्याची चाचणी जी आहे सफल झालेली आहे. कोठे झाली? आता आकाश NG म्हणजे काय? न्यू जनरेशन. आता आपल्याला माहिती आकाश आहे, नाग आहे, पृथ्वी आहे, असे वेगवेगळे आपल्याकडे काही मिसाईल्स आहेत. आणि ह्या आकाश NG त्याची सफल चाचणी, ही जी काही मिसाईल आहे ही एक मिसाईल आहे. त्याची सफल चाचणी जी आहे ती कोणत्या ठिकाणी घेण्यात आली आणि कोणी घेतली? पहिला म्हणजे आकाश NG जी आहे ह्याची सफल चाचणी घेतली डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, DRDO चा जो काही भाग आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी ह्याची चाचणी घेतलेली आहे. आणि हे DRDO ची स्थापना कधी ती झाली होती? 1957 साली. 1957 साली DRDO ची स्थापना झाली. ह्याचं जे काही मुख्यालय आहे, हेडक्वार्टर जे आहे ते कोणत्या ठिकाणी? ते आहे बेंगलोरला. बेंगलोर जे आहे कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी DRDO चं हे मुख्यालय जे आहे ते आहे. आणि ह्याचे अध्यक्ष कोण आहेत सध्याला?
डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जे आहे त्याचे सध्याला अध्यक्ष कोण आहेत ते डॉक्टर समीर कामत. समीर कामत जे ते सध्याला DRDOचे अध्यक्ष आपल्याला असल्याचे दिसून येतात. मग ह्या DRDOने डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने आकाश एनजी म्हणजे न्यू जनरेशन, आकाश ही मिसाईल आधीपासून आहे आपल्या देशाकडे, पण एनजी म्हणजे काय न्यू जनरेशन, जी म्हणजे जनरेशन म्हणजे ह्याची पुढची पिढी जी आहे ती आपण बनवलेली आहे आणि त्याची सफल चाचणी झालेली आहे ती झाली ओडिसामध्ये. ओडिसा राज्य जे आहे त्या ठिकाणी आकाश एनजीची सफल चाचणी जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि यशस्वी झालेली आहे. आणि ही कोणत्या पद्धतीची मिसाईल आहे? आता मिसाईल म्हणजे ती सुपरसोनिक मिसाईल आहे का बॅलिस्टिक मिसाईल आहे का कोणत्या पद्धतीची मिसाईल आहे हे विचारलं जातं. तर ही आकाश एनजी जी आहे ही मिसाईल जी आहे ही आहे बॅलिस्टिक मिसाईल आहे. बॅलिस्टिक मिसाईल जी आहे ही अशा पद्धतीची मिसाईल आहे. आता मग ह्याच्यामध्ये न्यू जनरेशन आणलं, मग न्यू जनरेशन आणलं म्हणजे ह्यात बदल काय झाला, ह्याचा जो काही गती होती, ह्याचा जो काही वेग होता तो आपल्याला वाढलेला आपल्याला दिसून येतो. आता ही आकाश एनजी जी काही मिसाईल आपली ह्याचा वेग किती आहे, ह्याचा जो काही वेग आहे तो किती झालेला आता तो आहे 2.5 मॅक. आता मॅक म्हणजे काय, ध्वनी ज्यामध्ये आपण मोजतो त्याला मॅक असं म्हणतात आणि ह्याचा जो काही वेग आहे ह्याला 2.5 मॅक. ध्वनीचा वेग किती आहे, ध्वनीचा जो काही वेग आहे तो असतो फक्त 1 मॅक. 1 मॅक जे आहे इतका ध्वनीचा वेग असतो फक्त, म्हणजे ध्वनीपेक्षा 2.5 पट जास्त जे आहे ते आपल्या आकाश एनजी ह्या मिसाईलचा वेग जो आहे तो आपल्याला दिसून येतो. आणि याची सफल चाचणी DRDOने डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने ओडिसा या ठिकाणी सफल चाचणी जी आहे ती घेतलेली आहे. आणि DRDOचं हेडक्वार्टर बेंगलोरला आहे. सध्याचे अध्यक्ष डॉक्टर समीर कामत जे आहेत ते त्याला सध्याचे त्या ठिकाणी अध्यक्ष आपल्याला दिसून येतात. त्यासोबत आणखी एक क्वेश्चन बघितला आपण की हे जे काय हे आहे अशी कोणती मिसाईल आहे का देशाकडे जी अँटी टँक आहे. आता अँटी टँक म्हणजे काय, अँटी टँक अशी कोणती मिसाईल आहे काय की जी काही अँटी टँक आहे, म्हणजे जे काही आपल्याकडे जे टँक आहेत आपल्या अन्य देशांकडे त्या टँकला उडवण्याची क्षमता जी आहे ती कोणती मिसाईल कडे आहे का, ती आहे नाग. नाग नावाची जी काही मिसाईल आहे ती आपली अँटी टँक मिसाईल म्हणून हिला ओळखलं जातं. विचारलं जातं की खालीलपैकी कोणती मिसाईल ही अँटी टँक मिसाईल आहे. त्या मग ऑप्शन मध्ये असतात पृथ्वी असेल, नाग असेल, त्यानंतर आकाश असेल, आणि त्यापैकी माहिती पाहिजे की नाग जी आहे ही अँटी टँक मिसाईल आपल्याकडे असलेली दिसून येते किंवा हे माहिती पाहिजे. त्यासोबत आता आपण ओडिसा बद्दल थोडीशी माहिती घेऊया. आता ओडिसा जी आहे, ओडिसामध्ये एक काही फेस्टिवल जे आहेत ते असतात, आयोजित केले जातात. मग त्यांची नावं काय की ओडिसामध्ये कोणकोणते फेस्टिवल्स असतात, कोणकोणते सण त्या ठिकाणी असतात. ओडिसामध्ये काही फेस्टिवल्स आहेत. ओडिशा या ठिकाणी काही फेस्टिवल्स आहेत, सण आहे. आणि हे कोणकोणते असतात, पहिलं असतं त्या ठिकाणी असतं ते म्हणजे नुवाखाई. नुवाखाई असेल, त्यानंतर धानुज यात्रा असेल, धानुज यात्रा असेल. त्यासोबत अजून म्हटलं तर आपल्याला हळजा पर्व ते विचारले गेलेले आहेत की हे जे काही फेस्टिवल आहेत हे कोणत्या ठिकाणी आयोजित असतात. म्हणजे नुवाखाई असेल, धानुज यात्रा असेल, हळजा पर्व असेल, हे तिन्ही फेस्टिवल आपल्याला ओडिसा या ठिकाणी आयोजित केलेले आपल्याला दिसून येतात. त्यासोबतच असं कोणाला म्हणतात, फेस्टिवल ऑफ फेस्टिवल म्हणजे सणांचा सण असं कशाला म्हणतात, कोणत्या सणाला म्हणतात, ज्याला म्हणतात फेस्टिवल ऑफ, हे इंग्लिश मध्येच विचारतात. फेस्टिवल ऑफ फेस्टिवल असं कशाला म्हणतात, हे म्हणतात आपल्याला एक हे आहे नागालँड मध्ये, नागालँड जे राज्य आपलं त्या नागालँड मध्ये एक हॉर्नबिल नावाचं फेस्टिवल आहे. हॉर्नबिल जे काही फेस्टिवल आहे ह्या फेस्टिवलला फेस्टिवल ऑफ फेस्टिवल असं म्हणतात. आणि हे हॉर्नबिल फेस्टिवल जे आहे ते नागालँड ह्या ठिकाणी आयोजित जे आहे ते केलं जातं. आता सांगा ओडिसामध्ये एक द्वीप आहे, ओडिसामध्ये काही एक बेट आहे ज्याचं आधीच नाव होतं विलय द्वीप. विलय द्वीप जे आहे हे आधीचं नाव आहे आणि हे विलय द्वीपचं नाव बदलले आपण आणि काय ठेवलेलं आहे, नवीन नाव काय त्याचं
ते आहे एपीजे अब्दुल कलाम द्वीप. एपीजे अब्दुल कलाम द्वीप असं विचारलं जाईल की कोण एपीजे अब्दुल कलाम द्वीप किंवा विलय द्वीप जे हे कोणत्या राज्यात येतं, ते येतं ओडिसामध्ये. किंवा एपीजे अब्दुल कलाम जे काय बेट आहे ह्याचं जुनं नाव काय, ते विलय द्वीप जे ह्याचं जुनं नाव आपल्याला असल्याचं दिसून येतं. इतके हे सेकंड क्वेश्चन महत्वाचं आहे की आकाश एनजी ह्याची सफल चाचणी कुठे झाली, हे ओडिसामध्ये झालेली आहे. आणि कोणता आपल्याकडे अँटी टँक मिसाईल आहे, तर नाग जे आहे हे आपल्याकडे अँटी टँक मिसाईल आपल्याला असल्याचं दिसून येते. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. तायवान माहितीये, तायवान हा जो काही देश आहे ह्याचे प्रेसिडेंट राष्ट्रपती जे आहेत ते बदललेले. नवीन प्रेसिडेंट कोण बनले तायवानचं? थर्ड क्वेश्चन जर घेतला आपण, तायवान नवीन प्रेसिडेंट जे कोण बनलं? हे इंटरनॅशनल लेवलचा क्वेश्चन आहे की तायवानचा जो काही तायवान हा जो काही देश आहे त्याचे नवीन प्रेसिडेंट राष्ट्रपती जे आहेत ते कोण बनलेले, ते बनलेले आहेत आता हे तायवान जो आहे ह्याचे जे काही आहे लाई चिंग ते हे जे काही व्यक्ती आहेत, तायवानचे नवीन प्रेसिडेंट जे आहेत ते लाई चिंग ते हे जे काही व्यक्ती आहेत हे तायवानचे नवीन प्रेसिडेंट जे आहेत ते आपल्याला बनल्याचं दिसून येतात. आता तायवान जो देश आहे आपल्याला माहिती आहे की चायनाचा जो काही भाग आहे, चायना तायवानला आपल्या नियंत्रणाखाली आपल्या कंट्रोल खाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. किंवा तायवान चायना सांगतो की तायवान जो आहे हा त्याचा स्वतःचा भाग असल्याचं त्याने घोषित करत आलेला आहे. पण तायवान हा एक स्वतंत्र देश आहे आणि त्याचे नवीन प्रेसिडेंट जे आहेत ते लाई चिंग ते हे जे आहेत हे नवीन प्रेसिडेंट जे आहेत ते त्या ठिकाणी बनलेले आहेत. आता तायवान जे आहे हे कोणत्या बेटावरती आहे? तायवान जे आहे हे एक बेट आहे, ज्या बेटावरती हा देश आहे तो बेट आहे फॉर्मोसा बेट. फॉर्मोसा बेट जे आहे, फॉर्मोसा बेटावरती हे तायवान जो देश आहे तो आपल्याला असल्याचं दिसून येतं. आता आपल्याकडे बघूया, आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला जर प्रेसिडेंट व्हायचं असेल किंवा राष्ट्रपती व्हायचं असेल तर त्याला वयाची अट काय आहे आपल्या देशात? घटनेमध्ये किती सांगितलेले वयाची अट की एखाद्या व्यक्तीला देशाचा प्रेसिडेंट व्हायचं असेल तर त्या व्यक्तीला वयाची अट काय? ती आहे 35 वर्ष. म्हणजे ज्या व्यक्तीची 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत ती व्यक्ती देशाचा प्रेसिडेंट होऊ शकते असं घटनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. अन्यही काही बाबी आहेत त्यासाठी त्या अटी ज्या आहेत त्या आपण ज्यावेळेस प्रेसिडेंट हा धडा शिकू त्यावेळेस सांगतो मी की देशाचा प्रेसिडेंट होण्यासाठी अन्य काय बाबी आहेत. पण वयाची अटी जी आहे ती 35 वर्ष आहे. मग एकालाच नाही, केवळ राष्ट्रपतींनाच नाही तर प्रेसिडेंटला पण वयाची 35 वर्ष आहे. व्हाईस प्रेसिडेंट ज्यांना आपण राज्यसभेचे सभापती ज्यांना म्हणतो म्हणजे उपराष्ट्रपती जे आहेत त्यांना देखील हीच अट आहे. त्यासोबत एखाद्या राज्याचं तुम्हाला राज्यपाल व्हायचं असेल राज्यपालांना देखील हीच अट आहे. म्हणजे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट किंवा राज्यपाल हे व्हायचं असेल त्या वयाची 35 वर्ष पूर्ण पाहिजे असं घटनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबत आता तुम्हाला हे राज्यसभेमध्ये जायचं असेल किंवा लोकसभा जी आहे आपली लोकसभेची वयाची अट आहे 25 वर्ष आणि राज्यसभेची किती? राज्यसभेची वयाची अट आहे 30 वर्ष. कोण सांगते की लोकल बॉडी म्हणजे काय की ज्याला आपण झेडपी म्हणतो, पंचायत समिती असते, ग्रामपंचायत असते, या ठिकाणी ज्याला लोकल बॉडी म्हणतो आपण, त्या लोकल बॉडीमध्ये तुम्हाला निवडून यायचं असेल तर किती वय पाहिजे? वयाची 21 वर्ष पूर्ण पाहिजे. म्हणजे लोकल बॉडीमध्ये निवडून यायचं असेल त्या व्यक्तीने म्हणजे एखाद्याला झेडपीचा सदस्य व्हायचं असेल किंवा अध्यक्ष व्हायचं असेल, ग्रामपंचायतीत जायचं असेल किंवा पंचायत समितीमध्ये जायचं असेल तर त्या व्यक्तीची 21 वर्ष जे ते पूर्ण पाहिजे
अशी वयाची अट जी आहे ती सांगण्यात आलेली आहे. हा झाला थर्ड क्वेश्चन. महत्वाचं आहे, तायवानचे नवीन प्रेसिडेंट जे आहेत ते कोण बनलेले? लाई चिंग ते हे जे आहेत ते तायवानचे नवीन प्रेसिडेंट बनलेले आहेत. आणि तायवान जे हे फॉर्मोसा बेटावरती आपल्याला असल्याचं दिसून येते. त्यानंतरचा आपला एक क्वेश्चन महत्वाचा, आयुष मंत्रालय माहिती आहे सगळ्याला. आता आयुष मंत्रालयाची एक बैठक झालेली आहे. इंटरनॅशनल आयुष संमेलन जे आहे ते कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? हे 2024 आहे. आयुष संमेलन जे आहे 2024 ते कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? आता आयुष माहिती आहे आपल्याला. आयुष हे मंत्रालय देखील आपण केंद्राच्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आयुष मंत्रालय देखील आपण स्थापन केलेलं आहे. आयुष म्हणजे काय? AYUSH. त्यामध्ये 5 भाग आहेत हे. आयुष म्हणजे काय? ए म्हणजे आयुर्वेदा, वाय म्हणजे योगा, यू म्हणजे युनानी, यस म्हणजे सिद्ध आणि एच म्हणजे होमिओपॅथी. म्हणजे आयुष म्हणजे काय? ए म्हणजे आयुर्वेदा, यू म्हणजे योगा, वाय म्हणजे योगा, यू म्हणजे युनानी, यस म्हणजे सिद्ध आणि एच म्हणजे होमिओपॅथी. अशा 5 गोष्टींपासून आपण आयुष हे बनवलेलं आहे. आणि आयुष हे मंत्रालय देखील स्थापन केलेलं आहे. सध्याला आयुष मंत्री कोण आहेत देशाला? तर ते आहे सर्वानंद सोनोवाल. सर्वानंद सोनोवाल जे आहेत हे देशाचे सध्याला आयुष मंत्री असलेले आपल्याला दिसून येतात. आयुष मंत्री जे आहेत ते सर्वानंद सोनोवाल जे आहेत ते आपल्याला असल्याचे दिसून येतात. मग ह्या आयुष मंत्रालयाचे इंटरनॅशनल लेवलला, जागतिक लेवलला इंटरनॅशनल आयुष संमेलन जे हे 2024 चं कुठं झालेलं आहे? हे झालेलं आहे दुबईला. आता दुबई येतं कुठं? UAE मध्ये, युनायटेड अरब अमिरामध्ये हे दुबई जे आहे ही सिटी असलेली आपल्याला दिसून येते. अनेकांना हे कन्फ्युजन होतं की UAE ची राजधानी म्हणजे दुबई आहे, पण UAE ची राजधानी दुबई नाही. UAE ची जी काही कॅपिटल आहे, राजधानी जी आहे, UAE ची जी काही राजधानी आहे ती आहे अबुधाबी. अबुधाबी जी आहे ती UAE ची राजधानी आपल्याला असल्याचं दिसून येतं. मग कोण सांगतं मला की ओमान हा जो काही देश आहे, ओमानची सीमा जी आहे ती दुबईला UAE ला लागते. मग हा जो काही ओमान जो देश आहे ह्याची राजधानी काय आहे? ह्याची राजधानी मस्कट. मस्कट जी आहे ती ओमान या देशाची राजधानी आपल्याला असल्याचे दिसून येतात. आणि UAE ची राजधानी काय? अबुधाबी जी आहे ती UAE ची राजधानी आपल्याला असल्याचे दिसून येते. आणि इंटरनॅशनल आयुष संमेलन जे आहे, आता मी सांगितले की UAE ची राजधानी अबुधाबी आहे आणि मस्कट जी आहे ही ओमानची राजधानी आपल्याला दिसून येते. आणि इंटरनॅशनल आयुष संमेलन दुबईमध्ये झालेले आहेत. आणि सध्याचे आयुष मंत्री कोण आहेत? ते सर्वानंद सोनोवाल जे आहेत यांच्याकडे आयुष मंत्रालय जे ते आपल्याला असल्याचं दिसून येतं. त्यानंतर आपण बघूयात की आयुष मंत्रालय इंटरनॅशनल आयुष संमेलन झालं, त्याच पद्धतीने आणखी एक संमेलन झालेलं आहे जे की आपल्या राज्यामध्ये झाले असल्यामुळे महत्वाचं आहे. ते म्हणजे इंटरनॅशनल किंवा आणखी एक स्टॅटिक जीकेचा जर आपण प्रश्न घेतला, सोलापूर जिल्हा जो आहे, ह्या सोलापूर जिल्ह्याला तुम्ही जर क्लॉकवाईज गेलं म्हणजे घड्याळाच्या दिशेने गेलं, जसं घड्याळ उजवीकडून डावीकडे जातं असं, म्हणजे हे उजवी बाजू हे डावी, हे उजवीकडून ज्या पद्धतीने घड्याळ जात असतं घड्याळाचे काटे, त्या पद्धतीने सोलापूर जिल्हा जर घेतला तर त्याला कोणत्या अन्य जिल्ह्यांच्या सीमा लागतात? आता हा सोलापूर जिल्हा आहे, ह्याला घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात? पहिली ही जी काही सीमा आहे सोलापूर जिल्ह्याला ती म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी धाराशिव जिल्हा.
ज्याला आपण आधी उस्मानाबाद ज्याला म्हणत होतो, हा धाराशिव जिल्हा जो आहे तो ह्या बाजूला लागतो. या बाजूला खाली जर बघितलं तुम्ही तर विजापूर जिल्हा लागतो, जो की कर्नाटकामध्ये येतो. विजापूर जिल्हा येतो. त्यानंतर ह्या ठिकाणी घेतलं तर ह्या ठिकाणी सांगली जिल्हा येतो. ह्या ठिकाणी सातारा जिल्हा येतो. त्याला सातारा जिल्हा जो आहे तो ह्या ठिकाणी लागलेला आहे. ह्या ठिकाणी पुणे जिल्हा लागलेला आहे. आणि या ठिकाणी अहमदनगर जिल्हा जो आहे, हा असे 5 जिल्हे आहेत. आणि हा हे आपल्या राज्यातले 1 2 3 4 5 जिल्हे जे आहेत ते आपल्या राज्यातले, आणि विजापूर जो आहे तो कर्नाटकातले, असे 6 जिल्हे जे आहेत ते सोलापूर जिल्ह्याला क्लॉकवाईज जे आहे ते आपल्याला लागल्याचे दिसून येतात. त्यासोबत मी सांगा हे डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरला आहे. भीमा नदी सोलापुरात येते. मग ह्या ठिकाणी एक भीमा नदी जी आहे आपली ती वाहत असताना, भीमा नदी कशी आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, म्हणजे पूर्ववाहिनी नदी ही आहे आपली नदी. भीमा नदी जी आहे ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तिच्याची डॅम बांधण्यात आलेले आहे, जिला काय म्हणतो आपण उजनीचा डॅम किंवा उजनी धरण जे आहे ते ह्या ठिकाणी आहे. मग या उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? हे जे काही धरण बांधले, जलाशय कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी डॅम बांधलेला असतं त्या डॅमच्या मागे जे काही पाणी थांबवलेलं असतं, तो जो काही भाग असतो त्याला आपण जलाशय म्हणतो. मग या उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव काय? त्या यशवंत सागर जलाशय. यशवंत सागर जलाशय हे उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि आताच सोलापूर विद्यापीठ जे आहे त्याचं हे नाव आपण म्हणजे 4-5 वर्ष आधी सोलापूर विद्यापीठाला पण नाव दिलेलं आहे. जे काही सोलापूर विद्यापीठ जे आहे सोलापूर विद्यापीठ जे आहे ह्याचं नाव काय ठेवलेलं आहे? ह्याचं नाव ठेवलं आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, असं याचं नाव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. हे पण माहिती असू दे की सोलापूर विद्यापीठाचं नाव काय, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ म्हणून याला आता सध्याला ओळखलं जातं. अशा पद्धतीने हे सोलापूर जिल्हा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. ह्याला 5 जिल्हे आहेत. 5 जिल्हे आणि विजापूर मधला कर्नाटकातला 1 जिल्हा, असं 6 जिल्ह्यांच्या सीमा जे आहेत त्या क्लॉकवाईज लागतात. उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव जे आहे ते यशवंत सागर जलाशय, आणि सोलापूर विद्यापीठाचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ देण्यात आलेलं आहे. आणि हे इतके सोलापूर बद्दलची माहिती जी आहे ती लक्षात असू द्या. त्याच मी सांगितलं होतं की एक इंटरनॅशनल संमेलन आपल्या राज्यात झालेलं आहे. ते कोणतं आहे? इंटरनॅशनल जलवायू संमेलन जे आहे ते झालेलं आहे. ते कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? 2024 आहे. इंटरनॅशनल क्लायमेट चेंज म्हणतात त्याला. इंटरनॅशनल जलवायू संमेलन 2024. म्हणजे इंटरनॅशनल जलवायू संमेलन 2024 जे आहे ते कोणत्या ठिकाणी झालं? हे झालं आपल्या मुंबईला. मुंबई जे आहे या ठिकाणी 2024 इंटरनॅशनल जलवायू संमेलन जे ते झालेलं आहे. हे महत्वाचं आहे की विचारलं जाईल की इंटरनॅशनल आपल्या राज्यात झाल्यामुळे महत्वाचं आहे. त्यातल्या इंटरनॅशनल जलवायू संमेलन जे आहे ते 2024 कोणत्या ठिकाणी झालं? हे झालं होतं मुंबईला. हे देखील महत्वाचं आहे. त्यासोबत आता हे झालेलं आहे IPL झाली. IPL मध्ये कोणत्या खेळाडूला पर्पल कॅप मिळालेली आहे? IPL मध्ये कोणाला पर्पल कॅप जी ती मिळालेली आहे? ती मिळालेली आहे मोहम्मद शमी यांना. मोहम्मद शमी जे आहे यांना IPL मध्ये पर्पल कॅप जी आहे ती मिळालेली आहे. आता हे पर्पल कॅप आहे काय? हे एक अवॉर्ड असतो जो दिला जातो
आणि हे IPL मध्ये मोहम्मद शमी यांना पर्पल कॅप जी आहे ती यावेळेस मिळालेली आहे. मग गोल्डन बॅट कोणाला मिळाली हे तुम्ही सांगा. की IPL मध्ये गोल्डन बॅट जी आहे ही जी अवॉर्ड जो आहे हे कोणाला मिळालेलं आहे. त्यासोबत आताच एक खेळाडू आहे क्रिकेटमध्ये, क्रिकेटच्या कोणत्या खेळाडूंना क्रिकेटच्या कोणत्या खेळाडूला अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे. अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे, तो पण मिळाले मोहम्मद शमी यांना. मोहम्मद शमी यांना क्रिकेटमध्ये अर्जुन अवॉर्ड जो आहे तो ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे IPL मध्ये कोणाला पर्पल कॅप मिळाली तर मोहम्मद शमी जे आहेत त्यांना मिळालेली आहे. आणि गोल्डन बॅट कोणाला मिळाली हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. की IPL मध्ये गोल्डन बॅट हा जो काही किताब जो आहे हा कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे. आता कोण सांगते की राज्य घटनेचा क्वेश्चन. देशामध्ये पंचायत व्यवस्था असावी हे कोणत्या कलमामध्ये नमूद केलेलं आहे. देशामध्ये पंचायत व्यवस्था असावी हा. आता मला एक मी क्वेश्चन विचारला होता की देशामध्ये पंचायत व्यवस्था असावी हे कोणत्या कलमात सांगितलेले आहे. त्याने संविधानाच्या कोणत्या कलमात ही गोष्ट नमूद आहे. हे कलम 40 मध्ये DPSP जे आहे कलम 40 जे आहे ह्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपल्या देशामध्ये एक पंचायत व्यवस्था जी प्रत्येक राज्याने एक पंचायत व्यवस्था जी ती स्थापन करावी हे घटनेच्या कलम 40 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि आता सांगा पंचायत दिन कधी असतो आपल्या देशामध्ये. पंचायत दिन कधी असतो आपल्या देशामध्ये हा असतो 24 एप्रिल. 24 एप्रिल जो दिवस आहे आपण हा पंचायत दिन म्हणून आपल्या देशामध्ये आयोजित केला जातो. कधीपासून आयोजित केला जातो हाच केला जातो 2010 पासून. 2010 पासून 24 एप्रिल जो दिवस आहे हा पंचायत दिवस म्हणून आपल्या देशामध्ये जो आहे तो आयोजित केला जातो. मग पंचायत व्यवस्था 40व्या कलमात सांगितलेलं आहे. DPSP ज्याला मार्गदर्शक तत्वे जी आहेत कलमामध्ये त्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्याने पंचायत दिन जो पंचायत व्यवस्था जी आहे ती स्थापन करावी. मग स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण म्हणतो त्याचा जनक कोण आहे. ज्याला म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात आपण. तो म्हणतो आपण लॉर्ड रिपनला. हा जो काही ब्रिटिश व्यक्ती होता त्याला लॉर्ड रिपनला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतो. त्याच्यामुळेच पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्था कायदा जो आहे तो सहमत झालेला होता. आणि तो किती साली झाला हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. की लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो काही कायदा आहे तो किती साली केलेला होता. आणि त्यामुळे लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे आपण म्हणतो. त्यानंतर एक आपला महत्वाचा शेवटचा क्वेश्चन की लोहडी हा एक सण आहे हा कोणत्या ठिकाणी आयोजित आहे केला गेला. लोहडी हा सण लोहडी हा सण कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता. तो केला पंजाब मध्ये. ह्यावेळेस पंजाबचा जो काही भाग आहे या ठिकाणी लोहडी हा जो काही सण आहे हा आयोजित केला गेलेला होता.
ज्या पद्धतीने आपल्या ह्या ठिकाणी आपण मकर संक्रांत आयोजित केली, आपल्याला या ठिकाणी मकर संक्रांत असते. या मकर संक्रांतीला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत. जसं की पंजाबमध्ये ह्यालाच लोहडी म्हणतात. तुम्ही आसामला गेला की ह्या ठिकाणी ह्याला बिहू म्हणतात. बिहू हा ह्या कोणत्या ठिकाणी आयोजित होतो? हा होतो आसाममध्ये. किंवा मकर संक्रांतीला आसाममध्ये काय म्हणतात? बिहू म्हणतात. तुम्ही ह्याला गेला युपी मध्ये, उत्तर प्रदेश किंवा बिहारचा जो काही भाग आहे या ठिकाणी तुम्ही गेला की ह्याच मकर संक्रांतीला खिचडी म्हणतात. खिचडी जी आहे हे युपी मध्ये किंवा बिहार मध्ये म्हटलं जातं. त्याचसोबत तुम्ही तमिळनाडूला गेला, ह्यामध्ये याला पोंगल म्हणतात. तमिळनाडूमध्ये काय म्हणतात? त्याला पोंगल म्हणतात. केरळमध्ये काय म्हणतात? केरळमध्ये याला ओणम म्हणतात. केरळमध्ये त्याला ओणम असं देखील म्हटलं जातं. आता सांगा, जल्लीकट्टू हा एक खेळ आहे. जल्लीकट्टू हा खेळ कोणत्या ठिकाणी आयोजित केला जातो? हा केला जातो तमिळनाडूमध्ये. तमिळनाडू जे आहे या ठिकाणी जल्लीकट्टू हा खेळ जो तो आयोजित केला जातो. महत्वाचं म्हणजे काय, लोढी हा सण कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? पंजाब मध्ये केला जातो. याला आपल्या इथं मकर संक्रांत म्हणतात. आसाममध्ये त्याला बिहू म्हणतात. युपी बिहार मध्ये ह्याला खिचडी म्हणतात. तमिळनाडूमध्ये पोंगल म्हणतात. केरळमध्ये ओणम म्हणतात. आणि जल्लीकट्टू हा जो काही खेळ आहे हा तमिळनाडूमध्ये आयोजित जो आहे तो केला जातो. आता एक तुमच्यासाठी एक राज्यघटनेचा एक क्वेश्चन जो आहे ते तुम्हाला देतो. ते तुम्ही त्याचं जे काही उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की घटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे की देशासाठी एक राष्ट्रपती, एक प्रेसिडेंट असेल. देशासाठी एक प्रेसिडेंट असेल असं कोणत्या कलमात सांगितलेलं आहे? त्यामध्ये मी ऑप्शन आहे कलम 50, कलम 52, कलम 56 आणि कलम 60. यापैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे की देशासाठी एक आपल्या प्रेसिडेंट असेल? यापैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. असेच नवीन नवीन जे काही व्हिडिओ आहेत आपण डेली आपल्याला घ्यायचं आहे. आणि नवीन नवीन चालू घडामोडी आणि स्टॅटिक जीकेचा जो काही भाग आहे हा अभ्यासायला आणि नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला मिळावेत यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.